नाशिक पुराणकाळापासून अस्तित्वात असलेलं आणि संस्कृतीच्या प्रकाशात झळाळणारं शहर. इथे आहे प्रभू रामचंद्राचा सहवास, इथेच आहे त्र्यंबकेश्वराचा ध्यास आणि इथेच आहे गोदावरी काठच्या श्रद्धेचा श्वास. पण नाशिक म्हणजे फक्त मंदिरे आणि घाट नाहीत बरं का. इथे आहे द्राक्षांचं साम्राज्य, तसंच इथल्या झणझणीत मिसळची दुनियाच भारी आणि इथल्या मटण थाळीची चवच न्यारी. चला तर मग असं नाशिक फिरायला, जिथला काल जेवढा भक्तिमय होता तितकाच तिथला आजही टेस्टी आहे. नमस्कार व्ह्यूअर्स, मी यतीन राणे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण महाराष्ट्र दौरा सुरू केलेला आहे आणि आता शिर्डीनंतर आपलं हे दुसरं ठिकाण आहे महाराष्ट्र दौऱ्यातलं आणि ते आहे नाशिक. मित्रांनो, नाशिकला ना अतिशय मोठा इतिहास आहे. म्हणजे मी तर म्हणेन की पुराणापासून हे शहर अस्तित्वात आहे. मी एक्झॅक्टली जिथे उभा आहे त्या घाटाला रामघाट किंवा रामकुंड असं म्हणतात आणि इथेच ना राम वनवासात असताना पंचवटी या जागेत राम, सीता आणि लक्ष्मण यांची पर्णकुटी होती आणि ते तिथे राहत असत आणि राम, लक्ष्मण आणि सीता हे आंघोळीसाठी या रामघाटावर येत असत, अशी आख्यायिका आहे आणि म्हणूनच याला रामघाट किंवा रामकुंड असं म्हटलं जातं. या जागेला नाशिक हे नाव का पडलं आहे? संस्कृतमध्ये नाकाला नासिका म्हणतात. शूर्पणखा ज्यावेळी राम आणि लक्ष्मणाला मारण्यासाठी आली होती त्यावेळी लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक इथेच कापलं होतं, म्हणून या जागेला नाशिक असं म्हटलं जातं आणि त्याचा आपल्या मराठी भाषेमध्ये अपभ्रंश झाला नाशिक. आणि त्या शूर्पणखेचं मंदिरसुद्धा इकडे आहे. मित्रांनो, हे भारतात होणाऱ्या कुंभमेळ्यापैकी एक महत्त्वाचं स्थान आहे. कारण तुम्हाला माहीत असेल, ज्यावेळी अमृतमंथन झालं होतं तेव्हा काही अमृताचे थेंब होते ते भारतातल्या काही ठिकाणी पडले होते. तर त्यापैकी काशी एक आहे, नाशिक ही जागा आहे, इथे सुद्धा अमृताचे थेंब पडले होते. तर त्यामुळे इथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो आणि नेक्स्ट इयर इथेच याच जागी कुंभमेळा भरणार आहे. आणि जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की नाशिकला कुंभमेळ्यात भेट द्या. राम, सीता, लक्ष्मण यांचा रहिवास पंचवटी या ठिकाणी होता, कारण तिथे 5 वड होते आणि वडाला वट असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं, म्हणून त्या भागाला पंचवटी असं म्हटलं जातं. आणि आजही तिथे खूप मंदिरे आहेत की जिकडे लोक जाऊन मनोभावे पूजा करतात आणि त्यांची नाशिक यात्रा सफल होते. इथे नाशिकला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं किंवा काशी हे उत्तरेकडे आहे आणि आपण आहोत दक्षिणेकडे महाराष्ट्रात. इथे त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे आणि दक्षिण काशी विश्वेश्वर असं त्याला मानलं जातं आणि ही गोदावरी जी आहे तिला गंगा मानलं जातं, म्हणूनच नाशिकला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. इथे रामकुंडावर देवदेवतांचं दर्शन घेता घेता मला लागली आहे भूक आणि म्हणून ना आपण जाणार आहोत झणझणीत अशी मिसळ खायला आणि ती सुद्धा ग्रेप वाईन्समध्ये. चला तर मग घेऊया एक्सपिरियन्स मस्तपैकी ग्रेप वाईन्समध्ये बसून गरमागरम मिसळ खाण्याचा. चला दिवस, आत्ता आपण आलो आहोत नाशिकमधल्या फेमस अशा ग्रेप एम्बसीमध्ये आणि तिथे आपण खाणार आहोत झणझणीत चटकदार अशी झटका मिसळ. यांचा ॲम्बियन्स बघा ना, सगळी ही द्राक्षाची झाडं आहेत आणि आपल्याला त्या द्राक्षाच्या बागांमध्ये बसायचं आहे. ही सगळी द्राक्ष बघू शकता, हे घड आलेले आहेत. हे आता साधारणपणे जर समजा तुम्ही फेब्रुवारी मार्चमध्ये आले तर हे फुल फ्लेज असे मोठे घड होतील आणि मग तुम्हाला इथे बसण्याची मजा अगदीच वेगळीच अनुभवता येईल. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा सगळा इकडचा ॲम्बियन्स? आम्ही असं बसलो आहे द्राक्षाच्या बागांमध्ये आणि सिटिंग बघा कसली छान मिळाली आहे. म्हणजे वरती सगळे द्राक्षांच्या वेली आहेत, छोटी छोटी द्राक्ष पण आलेली आहेत. तुम्ही आता हे पब्लिक बघायला इकडे आलेलं, एवढी लोक आलेत ना, पण जागेचं ना टेन्शन नाही आहे. इवन पार्किंगचं पण नाही. पाठच्या शेतामध्ये ना आपण गाड्या पार्क करू शकतो आणि एवढी ॲम्पल
कार पार्किंग आहे ना आणि सिटिंग पण ॲम्पल आहे, तर आपल्याला असं कधी वेटिंग लागत नाही. पण मे बी मुलांच्या सुट्ट्या वगैरे असेल ना तर जरा सकाळी लवकर या, तर आलात तर तुम्ही लगेच खाऊन दुसऱ्या तुम्ही डेस्टिनेशनवर निघू शकता. आणि ऑब्व्हियसली यांच्याकडे आल्यावर आपल्याला एक मिसळची थाळी असते, तर त्याची आपण ऑर्डर केलेली आहे. आता आपली ही स्पेशल मिसळ आलेली आहे आणि यात आपल्याला त्यांनी दिली आहे मटकी आणि शेव मिक्स आणि एक रस्सा आहे आणि एक तरी आहे. मला ना उत्सुकता आहे की एवढ्या लोकांसाठी किती रस्सा बनत असेल. चला तुम्हाला दाखवतो मी. हे इथले चीफ शेफ आहेत आणि ते एवढे सॉलिड आहेत ना की काय विचारू नका. त्यांच्यासाठी एकच शब्द, अन्नदाता सुखी भव. त्यांनी सांगितलं तर किती होतात दिवसाला? 5,000 रोजच्या आणि विकेंडला जास्त होतं. आणि याच्यासाठी लागणारं की इथे ना दिवसाला 5,000 प्लेट मिसळ बनते. विचार करा 5,000 म्हणजे काय झालं. त्यानंतर मिसळसाठी लागणारे मसाले सुद्धा तिकडे इन हाऊसच बनवले जातात. म्हणजे त्यांची ती सिक्रेट रेसिपी आहे की ज्याच्यामुळे त्यांना फेम मिळालेली आहे. आणि बाकीचे आयटम्स तर तुम्ही बघितलेलेच आहेत. मला ना तिखट म्हणजे तिखट हवं. त्याच्याबरोबर जिलेबी, ढोकळा हे पदार्थ ॲक्च्युली मला तर जमत नाहीत, पण इथे तुम्हाला सगळं मिळेल. तुम्ही पापड बघू शकता, कांदा चिरताना बघू शकता. त्याच्यानंतर इथे पाव तुम्हाला बटर लावूनच दिला जातो. तरी बघा ना कसली झणझणीत आहे की ज्याच्यामुळे तोंडाचा अगदी जाळ होतो. आणि मग सगळे एवढे सोपस्कार झाल्यानंतर आणि ही अशी मिसळ आपल्या टेबलवर येते आणि मग आपण तुटून पडायचं. हे आता याच्यावर टाकूया. आणि हे बाबा, हा सगळ्यात बॉम्ब आयटम आहे. तुम्हाला जर हा सोसवतो ना तरच टाकायचा, कारण हे खूप तिखट असतं. आता थंडी आहे तर आपण सहन करू शकतो आणि खूपच गरम वाटतंय. झटका लागला, झटका लागला. गाईज, मिसळ ॲब्सोल्युटली 5 स्टार आहे. खूप छान आहे. मला इथे ना 2020 पासून यायचं होतं, पण कधी जमलंच नाही. शेवटी आज तो दिवस आलाय. आता मी टेस्ट करून सांगते. वर्थ आहे. छान आहे ना. म्हणजे आम्ही इकडे आलो आहोत ना, खरंच बरं वाटलं. आपली सकाळ एकदम सफल झाली आहे. तिखट आहे, नशीब जास्ती नाही टाकलं. हो तिखट आहे. शेव मस्त आहे ना ही यांची. हो, यांची शेव खूपच छान आहे. एक बरं आहे की आपण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तिखट करू शकतो. हो हो. ज्यांना जास्ती तिखट नको आहे त्यांनी ही जी तवी आहे ती कमी प्लीज टाका. हे हे तुम्ही बघाल ना, हे बघा ना, फुल लाल एकदम. टेररिस्ट वाला मामला आहे. मार डालने का हिसाब आहे. हां, हे एकदम कमी टाका. थोडंसं तिखट खातात तर प्रॉब्लेम नाही, पण नसेल खात तर प्लीज नका टाकू जास्ती. आणि इथे अजून मेन्यूमध्ये ना जिलेबी, ताक वगैरे पण आहे. जर म्हणजे तिखट लागत असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे ह्याच्याबरोबर खाता येईल तुम्हाला. मेनू आहे यांचा. एक्स्ट्रा मटकी पण आपल्याला हवी तर मागू शकतो. एक्स्ट्रा पापड आहे, वडा रस्सा, जिलेबी आणि ढोकळा पण मिळतोय. आळूवडी, चहा, कॉफी सगळं तुम्ही मागू शकता याच्याबरोबर. आणि काय माहिती आहे, मला वाटलेलं आता द्राक्ष असतील की नाही, पण इथे खूप छोटी छोटी मस्त द्राक्ष आली आहेत. एवढं मस्त वाटतं ना बघून. मला चांगले घड बघायचे असतील ना तर आय थिंक Feb-March पर्यंत तुम्ही या. आणि यावर्षी आली आहेत खूप. ॲक्च्युली गेल्या वर्षी नव्हती आली, तर नशीब यावर्षी आलेत आणि मला बघायला मिळालं. मला खूप मजा आली आहे बघून. या मिसळची टेस्ट ना एकदम स्काय रॉकेट आहे. हे आहेत आर्टिस्ट विशाल आणि ते ग्रेप एम्बसीच्या बाहेरच इथे त्यांचा एक छोटासा स्टॉल आहे आणि तिथे ते सगळे तुमचे कॅरिकेचर्स काढतात. तर तुम्ही जर त्यांना या व्हॉट्सअप नंबरवर फोटो जरी पाठवलात ना तरी ते तुमचं कॅरिकेचर काढून तुम्हाला सेंड करतील. तर प्लीज यांना आपण सपोर्ट करा. अतिशय छान असं आर्टिस्ट आहे आणि त्यांनी हे सगळे कॅरिकेचर्स काढलेले आहेत आणि ते खरंच खूप फेमस आहेत. इंस्टाग्रामवर तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. धन्यवाद तुमचं. तुम्ही आम्हाला स्पेशल
आणि साधारणपणे सर ही द्राक्ष लोणची कधी होतात? फेब्रुवारी. त्यावेळी असं फुल लवंडलेल्यांमध्ये मसाला मिळतं. चालेल, नक्की परत भेट देतो. थँक्यू. आणि हा सकाळी किती वाजता होता? सकाळी 8:30. हां, मग बस तेवढे होईल. कारण लवकरच यायचा प्रयत्न करू. ओके, चला सर, थँक्यू. थँक्यू, बाय. तर दिवस आत्ता आम्ही ग्रेप एम्बेसीमधून बाहेर आलेलो आहोत. अतिशय छान अशी मिसळ खाऊन आता आपण चाललो आहोत दुसऱ्या डेस्टिनेशनला. तर पार्किंगमधलं पहिले बाईक घेतो, पार्किंगमधलं पहिली गाडी काढतो आणि आता आपण निघूया इथून. चला. यांची इकडे झिप लाईन पण आहे, झिप सायकल आणि झिप लाईन. जर तुम्हाला काही ॲडव्हेंचर करायचं आहे इकडे येऊन, त्यांनी ना हे टोटल पॅकेज दिलेलं आहे. इथे पार्किंग वगैरे मस्त आहे आणि तुम्ही इथे येऊन चांगला टाइम स्पेंड करू शकता. सकाळी मिसळ, दुपारी नंतर रेस्टॉरंट पण आहे त्यांचं हायड्रोपोनिक्सच्या इकडे जस्ट बाजूलाच. आणि तुम्ही इथे चांगलं एन्जॉय करू शकता. खूप जागा आहे, ॲडव्हेंचर पार्कसारखं आहे. लहान मुलं खूप एन्जॉय करतील. जर तुम्हाला नाशिकमध्ये येत असाल आणि बोर झालेले असाल तर नक्की इथे येऊन तुम्ही चांगला टाइम स्पेंड करू शकाल. 2 hours later. आत्ता आपण चाललोय नाशिकच्या सिन्नरला, कारण तिथे आहे काळाच्या प्रवाहालाही आव्हान देत आजही ताठ उभं असलेलं एक अद्भुत शिल्प. आपण बघणार आहोत एक जिवंत इतिहास. हे आहे गोंदेश्वर मंदिर. कसलं सॉलिड मंदिर आहे बघा ना. आणि काळ्या कोरलेल्या दगडांनी बांधलेलं हे मंदिर म्हणजे हेमाडपंथी आर्किटेक्चरचा एक अतिउच्च नमुनाच. हे मंदिर ना पंचायतन शैलीत बांधलेलं आहे. म्हणजे मध्ये तुम्हाला शंकराचं मंदिर दिसेल आणि 4 कोपऱ्यांवर विष्णू, पार्वती, गणपती आणि सूर्यदेव यांची मंदिरं आहेत. मला वाटते साधारणपणे ना 11व्या ते 12व्या शतकात हे मंदिर बांधलं असल्याचं आढळतं. आणि तुम्ही बघाल ना, कोरीव कामाबद्दल जाऊ द्या, कारण मला माहिती आहे की पुरातन भारतामध्ये एकापेक्षा एक सरस कोरीव काम करणारे कारागीर भारतामध्ये होते आणि त्यांची कोरीव कामं मी खूप बघितलेली आहेत. पण हे जे काळे दगड उंच दिसत आहेत ते कोरून त्यांना वरपर्यंत असं नेऊन त्याला मंदिराचा आकार देणं हे म्हणजे माझ्यासाठी आश्चर्य आहे. म्हणजे तुम्ही विचार करा ना की कोणत्याही क्रेन्स बिन्स आत्ता किती राजस्थानी मंदिरं बांधतात, त्यासाठी किती टाईपच्या क्रेन वापरल्या जातात. पण त्या काळात कोणतीही हेल्प नसताना एवढं उंच आणि कोरीव काम असलेलं मंदिर बांधणं म्हणजे एक आश्चर्यच आहे. आत्ता इकडे एक जाणकार आहेत, त्यांनी माहिती दिली की हे सगळे दगड उचलून आणण्यासाठी हत्तींचा वापर केला जायचा आणि मंदिराची रचना अशी केली आहे की हे मंदिर हत्तींच्या पाठीवर उभे आहे. तुम्ही बघू शकता ते चारी बाजूने असे बेसला कोरलेले हत्ती आहेत. किती छान ना. आजच्या गोंगाटाच्या जगात या मंदिरात पाऊल टाकताच ना वेळ जणू थांबल्यासारखा वाटतो. वाऱ्याची मंद झुळूक, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंदिरातली गूढ शांतता. इथे येणारा प्रत्येक जण क्षणभर तरी स्वतःशी नक्कीच जोडला जातो. चला आता आपण नंदीचं दर्शन घेऊन महादेवाचं दर्शन घेण्यासाठी जाऊया. आता हा आतला नजारा बघा. आणि वरचे घुमट इतके छान कोरलेले आहेत ना, म्हणजे त्यांच्या कलेबद्दल मी काय म्हणू. ही नक्षी बघा खांबावरची, किती सुंदर आहे. म्हणजे द्वारपाल इथे कोरलेले आहेत आणि प्रत्येक खांबावर अशीच अप्रतिम नक्षी आहे. खूप सुंदर. म्हणजे इथे ना अगदी मन हरवून जातं आणि आतमध्ये अतिशय थंड वाटतंय. चला आता आपण दर्शन घेण्यासाठी मुख्य गाभाऱ्यात जाऊया. इथे हे अप्रतिम असं शिवलिंग आहे आणि आता तुम्ही गोंदेश्वराचं दर्शन घेताय. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. मी काहीतरी दाखवतो. इथे समोर बघा एक गोलाकार रिंग सारखा भाग, ज्याला छप्परच नाही. हा भाग स्वर्गमंडप म्हणून ओळखला जातो आणि काही लोक ह्याला आकाश मंडप सुद्धा म्हणतात. इथे छत नसण्यामागे ना कारण खूप सुंदर आहे. म्हणतात ना, श्रद्धेला छत नसतं आणि देवाशी संवाद कधीच बंद खोलीत होत नाही. तुम्ही एकदा इथे आतमध्ये आलात ना, खरंच बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो.
आणि वर आकाश बघताना आपण इथे हरवून जातो. वर्षातनं कोणत्या एका दिवशी इथे चंद्र अगदी मध्ये येतो आणि ते दृश्य अतिशय सुंदर असतं. तुम्ही सिन्नरला शिर्डीवरून किंवा नाशिकवरून पोहोचू शकता आणि तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची आहे तर तुम्ही महाशिवरात्री किंवा श्रावण सोमवारी सुद्धा तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता. माझ्या मते पावसात या मंदिराचं सौंदर्य अधिकच खुलत असेल. जर पावसामध्ये तुम्ही कधी नाशिक किंवा शिर्डीला आला असाल तर जरूर तुम्ही या शिवमंदिराला भेट द्या. स्प्रिंग फार्म्स म्हणून जे हॉटेल आहे ना त्यांचं अंबर रेस्टॉरंट आहे. तिथे आम्ही आत्ता डिनरसाठी बसलेलो आहोत आणि माधुरीने मागवलं आहे रेड ड्रॅगन जे सोडा बेस मॉकटेल आहे. ते आत्ता पहिल्यांदा आलं आहे. आता माधुरी टेस्ट करते. चेरी बेस्ड आहे ना, चेरी बेस्ट आहे ना. मस्त आहे, टँगी आहे हां क्लासी वाटतं आणि एकदम. ड्रॅगन फ्रूट पण आहे थोडंसं. हां हे बघ ना, चेरी म्हणून नाव आहे रेड ड्रॅगन. ओके. आम्ही स्टार्टरमध्ये मशरूम चिली मागवलं होतं आणि ते आता आलेलं आहे. खूप टेस्टी आहे आणि म्हणजे ना मी मागच्या 2 आठवड्यांपूर्वी पण मशरूम चिली खाल्लं होतं फ्लेवर्स ऑफ चायनाचं. त्याच्या 10 पटीने एक्सलंट आहे. मस्त आहे. सॅलड आहे ना वेगळंच आहे रे. म्हणजे आपण जे मागे खाल्लं ना फ्लेवर्स ऑफ चायनाचं मे बी सॉसवर आहे. जो सोया सॉस आहे ना थोडं स्पायसी पण आहे ना. हा स्पायसी आहे. ऍक्च्युली ते गोड गोड असलं ना की जास्ती मजा नाही येत. एकदम गोड नाही, थोडंस असलं तर ठीक वाटतं. मस्त आहे. आणि खूपच मेन हॉट अँड स्पायसी असा प्रकार आहे. इथं आज आम्ही लंच नाही केलेला म्हणून ते अजून चांगलं वाटतंय. एकदम स्पायसी आणि हॉट असे मंचुरियन चिली खाल्ल्यानंतर ना आम्ही मागवलं आहे शेजवान फ्राईड राईस आणि तो मी आत्ता आलेला आहे. तर मी चेस्ट करतोय. छान आहे. एवढं नाही आवडलं. आवडलं. म्हणजे पहिला थोडा गरम असल्यावर ना टेस्ट कळत नाही पण खूपच छान आहे. ॲक्च्युली ह्यांनी ना एक्झॉटिक व्हेजिटेबल्स वापरलेत जास्त. ब्रॉकली झुकिनी हे सगळं आहे याच्यामध्ये. टाईपच तसं आहे ना, ते पण तसं होतं. राईट. ऑथेंटिक आहे ऑलमोस्ट. नाही खूपच छान आहे आणि खरंच हे मी लाईट डिनर म्हणू नाही शकत. हे स्पायसी आणि हॉट अशा इकडच्या एकदम 16 डिग्रीच्या थंडीमध्ये हे असंच जेवण हवं आणि आम्ही खूप जेवण एन्जॉय करतोय. मस्त आहे. मस्त आहे. म्हणजे मला जसा आवडतो शेजवान तसाच आहे. तिखट आहे ऍक्च्युली ना थोडासा. स्पायसी आहे ना. हा स्पायसी आहे. बरं वाटतंय थंडीत. हां तर चला आता आम्ही हे जेवण संपवतो आणि तुम्हाला नंतर भेटतो. व्ह्युअर्स आम्ही आता पाम स्प्रिंग्स या प्रॉपर्टीमध्ये आलेलो आहोत नाशिकला आणि ही आमची रूम. ही डिलक्स रूम आहे आणि तुम्ही रूम बघू शकता. अतिशय सुंदर अशी रूम आहे आणि थोडीशी डार्क यांनी कलर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. हा बेड आहे. इकडे आम्हाला सिटिंगसाठी काउच दिला आहे. इकडे लॅपटॉपवर काम करण्यासाठी दिलेलं आहे एक चेअर. इथे आपल्याला किटल दिलेली आहे चहा कॉफीसाठी. 2 मग्स 2 टाटा कॉपरच्या पाण्याच्या बॉटल्स दिलेल्या आहेत आणि इथे काही नाही ते कनेक्टिंग रूम आहे. बाकी हा वॉशरूम पण एक्सक्लुझिव्ह वाटतो एकदम छान.
गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स, नवीन दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण काल रात्री पाम स्प्रिंग्स या नाशिकच्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि आत्ता आपण चाललो आहोत ब्रेकफास्टला. पण त्याआधी ना मी तुम्हाला ही प्रॉपर्टी दाखवतो आणि बाहेर ना एक सुंदर असा गणपती आहे. चला आपण त्याचं दर्शन घेऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपतये नमः. किती सुंदर लॉबी आहे बघा ना, खूपच छान. चला आता आपण ब्रेकफास्ट करायला जाऊया. हे समोरचं जे अंबर रेस्टॉरंट आहे तिथे आपला ब्रेकफास्ट हॉल आहे, तिथे आपण ब्रेकफास्टसाठी जाणार आहोत. चला. आता आम्ही जे स्प्रिंग बम्समध्ये आहोत त्याचा हा ब्रेकफास्ट बुफे आहे. स्टीम इडली आहे, पुरी भाजी. इकडे नाशिक साईडला पुणे साईडला आलो ना की इथे पुरी भाजी मिळते आपल्याला. आलू बोंडा म्हणून आहे. बटर टॉस्ट व्हेजिटेबल्स, चिकन सॉसेजेस आणि बॉइल्ड एग्स, टी विदाउट शुगर आणि कॉफी विदाउट शुगर आपण ॲड करू शकतो आपल्याला हवं ते. बाकी कुकीज, खारी, टोस्ट आहे. हे बटर जॅम, सिनेमन डोनट्स, क्रिसमस डेलिकेसीज, व्हॅनिला मफिन आहे, स्ट्रॉबेरी केक्स, बनाना केक आहे. हे कोल्डस्लॉ सँडविच, हे चीज सँडविच आहे. बाकी फ्रूट्समध्ये आपल्याला होल फ्रूट्स, फ्रेश कट फ्रूट्स, स्प्राउट्स पण आहेत. कॅन्ड ॲपल ज्यूस आहे आणि बटर मिल्क, कोल्ड मिल्क. जर तुम्हाला सिरियल्स घ्यायचे असतील केलॉग्स वगैरे तर सांबर पण आहे आणि असं वाफाळते मस्त, खूप छान वाटते. आणि चटणी मस्तच आहे एकदम. सांबारचा पण कलर खूप छान वाटतं. डिटॉक्स वॉटर आहे, फ्रेश ज्यूस, पायनॅपल, मँगो मिल्कशेक पण आहे. गुड. तर गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. ॲक्च्युली आम्ही इकडे आता ब्रेकफास्टसाठी बसलो आहे. तुम्ही ब्रेकफास्टचा मेन्यू बघितला की किती रिच आहे आणि खरंच मजा आली एकदम. म्हणजे हा स्टे एकदम सही वाटतो आहे नाशिकमधला. आणि आता ह्या आमच्या प्लेट्स आहेत. हे आम्ही सगळ्या व्हेज, मी इथे पोटॅटो, आपण त्याला काय काचऱ्याच म्हणूया. ओके, बटाटा काचऱ्या आहेत, इडली घेतले, वडा घेतला आहे, हा मेदू वडा आहे पुरी भाजीमध्ये, एक्झॉटिक व्हेजिटेबल्स ज्या बटरमध्ये सॉटे केलेले आहेत, आणि चिकन सॉसेजेस आहेत. इथे डोनेट्स वगैरे हे स्वीट्समध्ये घेतलेले आहे. आणि हा आहे चॉकलेट केक, हा स्ट्रॉबेरी, आणि हे 2 चॉकलेट डोनट आणि हा सिनेमन डोनट्स आहे. आणि हे माधुरीकडे एक सँडविच आहे. तिने इडलीवर पोळी पण घालून घेतलेली आहे आणि इडली चटणी. इडली तर सॉफ्ट आहे खूप. मस्त. इथे घी आणि पावडर ठेवलेली. गन पावडर आहे, मी आता चेक केलेलं जाताना बघितलं याच्यात. वडा पण मस्त आहे. मस्त. हे मी थोडं आधीच खाल्लं. आलू बोंडा म्हणून होता पण आपला मिनी वडापाव सारखा मस्त आहे. कोल्डस्लॉ सँडविच पण मस्त आहे. हे मी मगाशी खाल्लं. काय असतं त्याच्यामध्ये? सगळे आपले व्हेजीज असतात, कॅरेट्स आणि ते मेयो आणि सगळं टाकून बनवतात. ओके. कुकुंबर वगैरे मस्त आहे, एकदम छान आहे. आणि हे मी थोडंसं ना मँगो मिल्कशेक डिसेंबरमध्ये आय थिंक प्रेझर्वेटिव्हच असणार सगळं, पण बघते एकदा टेस्ट करून. आपण एनर्जी प्यायचं ना लहानपणी, सेम. मस्त आहे, पण एकदम मस्त आहे. काउंटरसुद्धा आहे. ॲक्च्युली आम्ही जेव्हा ब्रेकफास्ट घेत होतो ना तर इथे आम्हाला त्यांनी येऊन सांगितलं की इथे लाईव्ह काउंटर पण आहे जिथे तुम्हाला डोसा मिळेल, ऑमलेट्स मिळतील आणि स्क्रॅम्बल्ड एग मिळेल, मसाला ऑमलेट, प्लेन ऑमलेट. तर आता मी एक स्क्रॅम्बल्ड एग आणि एक मसाला ऑमलेट मागवलं. तर एकदम छान गरमागरम फ्लफी दिसतंय. जबरदस्त ऑमलेट आहे. आलो नॉर्मल ब्रेकफास्टवर ब्रेड ऑमलेट, आणि जो आपला फेवरेट असतो संडेचा, फेवरेट असल्यामुळे आम्हाला खूपच आवडलं. 2 hours later.
आपण आहोत नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये आलो आणि लंचमध्ये मटण नाही खाल्लं तर कसं चालेल. आता इथे ना मटण थाळी देणारे खूप रेस्टॉरंट्स फेमस आहेत, हे तुम्हाला पण माहिती असतील. पण आम्ही आता आलो आहे एक दिवट्या बुदल्या म्हणून जे रेस्टॉरंटची चेन आहे इकडे, तर त्यांच्या माचिया ब्रांचला. आणि ते असं तुम्हाला एकदम असं घरासारखं फील देणारं रेस्टॉरंट आहे, म्हणून आत्ता आम्ही तिथे जेवायला चाललो आहे. तर इकडे दिवट्या बुदल्याची मटण थाळी अतिशय टेम्पटिंग आणि फेमस आहे. आज आपण ती थाळी खाण्यासाठी आलेलो आहोत. तर चला आपण रेस्टॉरंटच्या आत जाऊया आणि ती बघूया आपण ते काय एवढे फेमस आहे आणि त्यांच्या थाळीत काय काय आहे. वर बघाल तसं सगळं कौलारू ॲम्बियन्स आहे. आणि आत्ता आपण रेस्टॉरंटच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि छान अशी आम्हाला सेटिंग मिळालेली आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर त्यांचा मेनू बघून ना मी जाम खुश झालो आहे. तुम्ही त्यांचा मेनू बघू शकाल. राईट हँड साईडला चिकन आहे, लेफ्ट हँड साईडला मटन मेनू आहे. तर इथे तुम्हाला मटन थाली आहे, मटन फ्राय थाली आहे, स्पेशल मटन थाली आहे आणि दिवट्या स्पेशल मटन थाली आहे. तर आता आपण ही थाली ऑर्डर केलेली आहे, दिवट्या स्पेशल मटन थाली, आणि अतिशय टेम्पटिंग दिसते. एक्साइटमेंट पीक लेवलला होती आणि माझी आतुरता संपली आणि नाशिकची मटण थाळी आलेली आहे. आत्ता तुम्ही थाळी बघाल, बापरे किती ते मटण. आपल्या मुंबईला एवढं मटण बघायची सवय नाही थाळीत. यांनी आम्हाला रिक्वेस्टप्रमाणे एक चपाती आणि एक भाकरी दिलेली आहे. हा रस्सा आपल्याला जर भाकरी आता चुरून खायची आहे तर मला तर काही चुरून खाता येत नाही, पण मी अशीच खाणार आहे. हे सुकं मटण आहे आणि हा एक रस्सा दिला आहे आणि हा आय थिंक किमा आहे आणि हा राईस आहे. बिर्याणी आहे का? हां, ही आधी मी रस्सा खाऊन बघते. ह्याच्यात तू बघितलंस का सगळे वेगवेगळे पीसेस नीट दिलेत, एक चाप, एक नळी ना, आणि बाकीचे मांसवाले पीस मस्त दिलेत. म्हणजे नाही, हा चाप आहे मटण. चापनेली आहे, ओके. ते चिकन आहे गावठी. आणि तुम्ही स्पेसिफिकली असं एक एक असतं ना सर, म्हणजे नळी येणार, चाप पण येणार. हां ना, चाप नळी मिक्स. चाप 2 पीस. ही स्पेशालिटी तुमची सॉलिड आहे, कारण आम्हाला तर मुंबईला नळी बघायलाच नाही मिळत. आणि असं ना हे छान वाटलं, म्हणजे प्रत्येक याच्या डिशमध्ये एक नळी आहे. आहे तिखट आहे. टेस्ट कशी आहे? ते सुपर्ब आहे. सुकं मटण खा. हे मटण फ्राय म्हणून बोलतो ना आपण, त्याला सुकं मटण म्हणतात तिथे. आधी मी असंच खाऊन बघते. शिजलंय ना मस्त. मस्त आहे. त्याचा रस्सा पण मस्त आहे. थोडंसं जे आहे ना ग्रेव्हीसारखं मस्त आहे. मस्त आहे. थोडं खिम्यात मीठ कमी आहे, पण ते काय आपण आपल्या हिशोबाने टाकू शकतो. ट्राय करते. तिथे बिर्याणी आहे, साधा राईस नाही आहे. हे बघ, खाली थोडा मसाला आहे, पीस आहे. वा, म्हणजे इकडे हां तो इंद्रायणी चिकट असतो ना. आय थिंक साध्या प्लेटमध्ये मिळत असेल. ही आपण स्पेशल थाळी घेतली आहे ना त्यांची, म्हणून बिर्याणी पण आली त्याच्यात. ही मटन फ्राय थाळी आहे. ओके. हे दुसऱ्या स्पेशल हां. स्पेशल आणि फ्राय झाली मटन. ओके. बिर्याणी ट्राय करूया. मस्त आहे. तिखट आहे? नाही नाही नाही, तिखट नाही आहे. फ्लेवरफुल आहे. हां, फ्लेवरफुल आहे. ही चिकन आहे. चिकन, ती मटन बिर्याणी. हां, दम बिर्याणी. हो, दम बिर्याणी बनते ना. हो, लगेच कळलं खाल्ल्यावर. खाल्ल्याबरोबर टेस्ट कळली. हां हां, हा इंद्रायणी बनताय. हां, तो डायरेक्ट बघ. मटण असल्यावर अंडा कोण खाणार, पण तरी पण टेस्टसाठी खाऊन दाखवते. छान आहे, अंडा पण छान आहे. मसाला मस्त आहे एकदम. तर ओव्हरऑल माधुरीला ठसका लागला. ठसका लागला. ठसका लागला. ठसका मिसळचा मगाशी लागला नाही, पण ह्याचा लागला. नाही, मिसळ तिखट होती पण ठसका नाही लागला, ह्याचा लागला. ओके. कोल्हापूरची माझी फेवरेट आहे, पण आता थोडी कन्फ्यूज झाली आता कोणती बोलायला पाहिजे.
मजा आली एकदम. बघ, कोणाला नंबर 1 काय नाही, नंबर 1 वगैरे काय नाही, जे कोल्हापूरच्या जागेवर आहे. महाराष्ट्र आपलाच आहे आणि आपल्याला अभिमान आहे की असं क्युझिन आपल्याकडे आहे. येस. प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं जेवण आहे आणि त्याची टेस्ट वेगवेगळी आहे आणि ते प्रेझेंट पण अतिशय छान केलेलं आहे. ॲक्च्युली हे काय माहिती आहे, आधी तिखट नाही लागत ना नंतर एवढं, लागतं. नंतर फुल लागते. मस्त आहे, थंडीत खायला मस्त आहे स्पेशली. एवढं शिजलेलं आहे छान की इझिली निघालं. हे बघा मटण किती उकळत आहेत आणि त्यामुळे तो आपल्याला डिझायर्ड सॉफ्टनेस मिळतोय. नाही बघा, मुंबईला मी नळी ओढत असतो मटण काही सुटत नाही. मुंबईला नाही ॲक्च्युली आपण खातच नाही ना, घरीच बनवतो, बाहेर जाऊन फायदाच नाही काय. हा बघा एवढं सही आहे. का लोकांच्याकडे लाईन द्यायला लागणार, इथे उरण्याचा काही संबंधच राहत नाही. एवढं टेस्टी आहे. आता एक बघाल, मी अंड्याला हात नाही लावला. एरवी अंडं आवडतं, सकाळी ब्रेकफास्टला तुम्हाला सांगतो वा मला अंडी किती आवडतात. आता बघतच नाही त्याच्याकडे, कारण हे सही मिळाले. किमा पण छान आहे पण तिखट आहे. मी ह्या ज्या गरम गरम भाकऱ्या खात होतो ना, त्या बनवणारे मेहनती हात तुम्हाला मी दाखवतो. चला बघा, या मावश्या किती भाकऱ्या एकदम मन लावून करतायत. त्या मागशी भाकऱ्या बनवत आहेत आणि ही भाकरी फुगते बघ अशी. मावशी किती भाकऱ्या बनवता तुम्ही? हा संध्याकाळपर्यंत 2 डाळतात. हो, एवढ्या भरता? हो आणि संध्याकाळी 4 होत्या. ओके. हे सगळ्या भाकऱ्या बनवत आहेत आणि इथे चपात्या पण. भाकरीची तुम्ही साईज बघाल ना, तर भाकरीची साईज बघा, आपल्या ताट्या एवढी आहे मुंबईच्या, पूर्ण प्लेट एवढी. आणि तिकडे चपात्या बनवत आहेत ना, चपात्यावाले आहेत ते. किती वाजता आता? अजून 15-20 मिनिटात बघा तुम्ही. सर की गर्दी लागेल ना. मुंबईला ना 2 नाही बनवत. नाही ते आहे. ह्यांचा स्टॅमिना तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही दिवसाला 250 ते 300 भाकरी काय तिचा हात आहे हो, काय भारी. एका वेळेस होता. आणि नाही, खरंच. 400-500 चपात्या. नाही असं. 15 ते 20 वर्षापासून या हो सगळ्या का? बाय कोणीच असं नवीन नाही. हा. काय कोणाला 3 वर्षे, कोणाला 4 वर्षे, कोणाला 5 वर्षे, कोणाला 2 वर्षे. आणि मी या सरांबद्दल काय बोलू. अतिशय साधा माणूस आणि एकतर त्यांनी मला पूर्ण हॉटेल फिरायची परमिशन दिली आणि सेकंड थिंग म्हणजे त्यांनी त्यांचा मोबाईल मला दाखवला ना, तर मराठी चित्रपटसृष्टीपासून अगदी राज ठाकरेंची पूर्ण फॅमिली त्यांच्या फोनमध्ये होती आणि प्रत्येक माणसाला त्यांनी आवडीने जेवायला घातलं आहे. तुम्ही त्यांचा फोन स्क्रोल होताना बघू शकता. सगळे तुम्हाला मराठी ॲक्टर्स दिसतील, पॉलिटिशियन्स दिसतील, त्याच्यात आशिष शेलारसुद्धा आहेत आणि राज ठाकरे, अमित ठाकरे त्यांचं पूर्ण कुटुंब इथे नाशिकला आल्यानंतर जेवायला असतं आणि हे सुद्धा त्यांना आग्रहाने जेवायला वाढतात. किती मस्त ना. आणि या दोघांबद्दल मी काय बोलू, खरंच खूपच छान आहेत हे दोघेही. कारण मला यांना ना भेटल्यानंतर असं वाटलंच नाही की मी यांना पहिल्यांदा भेटतो आहे. मला असं वाटलं की माझ्या कॉलेजमधले जुने मित्र आहेत. एवढी आपुलकी यांनी निर्माण केली आणि खरंच मला व्हिडिओसाठी यांनी खूप सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. व्ह्यूअर्स, ही जागा ना अनबिलिव्हेबल आहे. इकडे महाराष्ट्रातले सोडा, आपण जास्त मुंबईतल्या लोकांना ओळखतो. मुंबईतले बहुतेक पॉलिटिशियन इकडे येऊन जेवून गेलेत. त्यांनी मला फोटोग्राफ्स दाखवले. राज ठाकरेंचं, अमित ठाकरेचं हे फेवरेट रेस्टॉरंट आहे. राज ठाकरेंचं आणि नाशिकचं कनेक्शन पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तर राज ठाकरेंसाठी हे स्पेशली जेवण बनवतात आणि ते सर मला एवढे भेटले आणि त्यांनी लिटरली आम्हाला होस्ट केलं. आम्ही किचनमध्ये गेलो, अतिशय सुंदर अशी मटण थाळी जेवलो आणि खरंच मन भरलं आणि आत्ता पोटही भरलं. तर व्ह्यूअर्स, संपली आपली नाशिकची टूर. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका. आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया आणि पुन्हा भेटूया महाराष्ट्रातल्या एका नवीन ठिकाणावरून. तोपर्यंत ॲज ऑलवेज थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम.